महाराज झाला आणि महाराज झाल्यानंतर तो एका गावात चालला होता. रस्त्यानं उशीर झाला आणि अंडरात्रीच्या गावामध्ये चोरी झाली. राजाने आज्ञा दिली आपल्याच परिसरामध्ये कुठतरी चोर असतील त्यांना सर्व एका धरुणांना असं म्हणल्यावर समजे राजाचे सेवक चोर धरण्याकरता निघाले. एका वडाखाली बनलेला महाराज हो पैकीने महाराज नाही बरं काय हे महाराज बनलेला महाराज पाहिल्याच्या नंतर उचलल्याच्या नंतर राजापाशी नेला. राजाने शिक्षा दिली हा चोरटा आहे बदमाश आहे याला सर्व एका उलट टांगला. आता उलट टांगा म्हणल्याच्या नंतर ते मला महाराज मला एक शब्द बोलू द्या राजाच्या समोर. ते मला खेती करू गया लांगा लुंगा मच्छी पकडू गया लांगा लुंगा अरे महाराज बन गया तो उलटा टांगा आहे की नाही. म्हणून असतं काय कोणत्याच गोष्टी सोप्या नाहीत भाग्य लागतंय. म्हणून भाग्याच्या नाही बरसे आता तो हनुमंत तिथे गेलाय तू त्या ठिकाणी जाय महाराज होय आश्रम तयार कर. अजून तापसवेश धरणे पूर्ण आपलं काहीच नाही महाराज तरी आपलं आपण म्हणालो आपला मूर्खपणा आहे. असो आपलं काही नाही कुणाचे नाही रे कोणी अंतिम जाशील प्राण्या तू माझे मनोनी सोयी रे धैर्य संपत्तीचे लोक अंतकाळीचा एक पांडुरंग आहे. म्हणून त्या पांडुरंगाची असतं एक आपण विनंती केली पाहिजे भजन केलं पाहिजे. पण असो त्या ठिकाणी तुझा महाराज बन आश्रम निर्माण कर थंडगार पाणी आता आपण पिलो तसं एक नाही गोड पूर्णाच्या पोळ्या जेवायचं वरून तुपाची धार इथंच पाहिलं माय मी तूप काय तर तूप म्हणलं एका गावात रामायण सांगायला गेलो माय या माय सारखीच माय होती पलीकडे आली म्हणाय पोळ्या ठीक आहे दूध आणलं माय तूप म्हणली चूप आता तूप म्हणलं की चूप आहे. पण आज असतं काय अति शांत अतिशय मधुर असतं काय आम्हाला भोजन टाटा काय हो पुढचं नाव सांगा मला महाराज ते चौघ भाऊ एकत्र आहेत ना हो टाटा महाराज म्हणतात तुम्ही हो त्या महाराजांच्या अतिशय जेवलो तूप खाल्लं आता रामायण किती आनंद आहे नाही. म्हणून असं महाराज होय खाल नाही भेटतंय एक नाही बाकी नाही भेटतंय. महाराज बन तू असं काळ नाही मिळलं राहुल बोललेला आहे आता शांत काही नाही समज गरमच ठेवा आता कोणी बोलत नाही असं तू महाराज बन असं बोलले अजून काय म्हणताय कपडे उमेरा बगल में छुरी हे असतं आपल्याला काम करायचं आहे. आणि हनुमंतराव असतं काय काहीतरी नाटक काहीतरी असतं आपली भोलकथा म्हणून त्या ठिकाणी कथा समाजची सांगायची रात्रभर असतं कथाला गुंतवायचा एवढी माझी असतं काय विनंती तुला आहे कारण मी अशा रावण त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. कशी सांगायची सांगितली रामायण कसं सांगावं हे माणसाला सोडा. राजा रावणाला कळत होतं म्हणून राजा रावण म्हणू लागला सुरस सांगावी रामकथा तेरे गुंती पडेल कपिनाथा त्याला जर गुंतवायचं असेल सुरस
रामकथा सांगा. आता आपली कोणता रस आहे रे महाराज? महाराज चलगुण महाराज, आपला सुरस आहे का? आपला बेरस आहे की नाही? म्हणून रामकथा सांगत असताना कथा असताना का सुंदर सांगितली पाहिजे, जेणेकरून श्रोते मंडळीचं असताना काय मन निवांत प्रफुल्लित झालं पाहिजे. अशी रामकथा सांग असं काम काळने मिळून सांगितलेलं आहे. ताकद ताकदीने